अरे इतके दिवस होतात कुठं? मुंबईला गेलो होतो. म्हटलं काम मिळतं का बघावं. शेतीमध्ये काय गिरावणार आला बघा. मग मुंबईला तरी राहून भेटला. तकडं समजत मला म्हणजे म्हणून आलो मुंबई सोडून. काय बी म्हणा सरपंच, मुंबईला माझं जी जॅक पैकी जातात. का रे बाबा? आता घ्या अव चित्र विचित्र सेम टू सेम बघितले कपडा हाईत काय नाही समजायला वावच नाही. हा पुरुष आहे का बाई हे बी समजत नाही बघा. पोरी पुरुषावाने ड्रेस करते ती आणि पुरुष बायकावाने ड्रेस करतात. केस ठेवतात बघा. असं असं अव एकदा नाही गंमत झाली. असा चोरपाटी बघायला गेलो होतो. अरे अरे चोरपाटी नाही चौपाटी. चौपाटी काय आणि चोरपाटी काय समजा एकच नव्हे. चोर पाटला करते ती त्याला चोरपाटीच म्हणाल की. पुढं काय झालं? अव मी चोरपाटीवर गेलो आणि वाट चुकलो बघा. आणि एका पोराला विचारलं, दादा हा रस्ता स्टेशनावरती जातो काय? तो बिजी बिजी हसायला लागला. काय बाबा? हवा तो दादा नव्हता दादी होती दादी. बरं यंदाच्या वर्षाला शेवंतबाईचाच कार्यक्रम केला होता ना बा? होय, पण यापुढं कोणत्याही बाईचा तमाशा वाड्यावर होणार नाही. का हो? का हो सरपंच? रंगनाथ, अरे एकदा वाड्याला कीड लागली होती, ती पुन्हा लागू नये म्हणून. मग ती शेवंत गेली कुठं? कुठं गेली मला माहित नाही. अरे अरे त्या दिवशी कमाल झाली बघ. भर कार्यक्रमात डाकूची टोळी घुसली आणि डाकूना तिला पळवली. काय? टाकून पळवली? नाही नाही. अरे अरे तू कशाला भाव चालतो? असेल मग मारा डाकू बरोबर. नाही सरपंच नाही. हे असं व्हायला नको होतं. बर कुठल्या टाकून पळवली? त्याचं नाव डाकू ईश्वरा. काय? टाकू ईश्वरा? टाकू ईश्वरानं तिला पळवली? मग घात झाला सरपंच, घात झाला. काय झालं? आणि कसला घात? तो ईश्वरा टाकू कोण आहे ठाऊ काय? तो फक्त डाकू दरोडेकर आहे एवढंच माहिती आहे मला. सरपंच तो ईश्वरा डाकू, तो डाकू नाही, तो ईश्वा ईश्वा. ईश्वा म्हणजे 15 वर्षा पहिला प्रसंग याद करा. येतं ज्या वाड्यावरती त्याच्या वडिलांचा तुम्ही खून केला होता आणि त्या दोघांना मी मारणार होता. पण वरच्या कुण्या रती माणसानं त्याला इथं सोडवलं आणि ते इथं फरारी झाले. माझ्या ईश्वराने दाडा. पण ही बातमी तुला कशी? माझ्या भावाने सांगितलं होतं. मग त्यानं माझ्यावर सोडून काय सोडून त्या पुरीला घेऊन का पळाला? यातच घात झाला बघा सरपंच. आता वेळ नग निघतो मी. अरे अरे पण तू एकटा कुठं शोधणार? बघतो प्रयत्न करून. पुन्हा आखरीत घडण्या अगोदर त्यांना टायमावरती भेटायला पाहिजे. त्याला त्याची काळजी का? जाऊ दे.